श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आत्तापर्यंत आपण मेष ते वृश्चिक या राशीचे वार्षिक राशी भविष्य पाहिले। आज आपण कालपुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक 9ची म्हणजेच धनुरास या राशीचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत। धनु ही गुरुची अग्नितत्वाची द्विस्वभावाची पुरुष राशी असून क्षत्रिय धर्माची ही रास आहे। कालपुरुषाच्या कुंडलीत धनु ही भाग्य, कृपा, उच्च विचार दर्शविणाऱ्या नवम स्थानात येते। कमरेच्या वर मानवाचे व कमरेच्या खाली घोड्याचे शरीर असे चिन्ह या राशीचे आहे। गुरुची व्यापकता, सात्विकता व सौम्यपणा धनुच्या अग्नीला लाभल्याने या राशीत अग्नीचे सर्व उत्तम गुण दिसून येतात। त्यामुळे सद्विवेक बुद्धी, महत्वाकांक्षा, आशावाद, उच्च आत्मविश्वास, धडाडी, तारतम्य, नीतिमत्ता, न्यायीपणा असे गुण धनुत आपसुकच उतरतात। चिन्हात योद्धा आहे, शिवाय ही रासही क्षत्रिय धर्माची असल्याने स्वभावात साहस, धाडस, शौर्य, संकटांना न घाबरण्याची वृत्ती असते। धनु खऱ्या अर्थाने विद्यार्थी व ज्ञानार्थी अशी ही रास आहे। नवे नवे जाणण्याची, शिकण्याची उत्सुकता धनुत प्रचंड असते। स्वतः ज्ञान मिळवून ते इतरांना वाटण्याची व इतरांना समृद्ध करण्याची वृत्ती धनुत आहे। धनु राशीत तामसिक ग्रहांचा जास्त प्रभाव असेल तर स्वतःला मोठे समजणे, बडेआवपणा आणणे, अति आत्मविश्वास, अहंकार, गर्व, स्वार्थ, स्वतःची टिमकी वाजवणे, दुसऱ्याला लागेल असं वाईट बोलणे असे धनुराशीचे स्वभाव असतो। धरसोड वृत्ती, मीपणा, चिडचिडपणा, साधूपणाचा आव आणून नको ते करणे हे दुर्गुण धनुराशीत आढळतात। धनुचा अंमल मांड्या आणि मांड्यातील स्नायू, हाडे यावर आहे। आता आपण पाहू धनुराशीला 2024 हे वर्ष कसे जाणार आहे। वर्षाच्या सुरुवातीला काय ग्रहमान असणार आहेत। धनु राशीत प्रथम स्थानात मंगळ, रवी तर तृतीय स्थानात शनी, चतुर्थात राहू, दशमात केतू तसेच पंचमात गुरु तर व्ययात 12व्या स्थानात बुध गुरु अशी स्थिती सुरुवातीला राहणार आहे। आता आपण सर्वप्रथम गुरु काय फळ देईल हे पाहूया। गुरु 2024 एप्रिलपर्यंत 5व्या स्थानात राहणार आहे, त्यामुळे एप्रिलपर्यंत उत्तम स्थिती राहील, परंतु मे महिन्यात ते 6व्या स्थानात जातील, मग संपूर्ण वर्ष ते तिथेच राहतील। मात्र एप्रिलपर्यंत पंचमात असताना ते आपल्या चांगल्या स्थितीत असतील। हे स्थान संतान, शिक्षण तसेच प्रेमाचे सुद्धा आहे। शिक्षणात प्रगती होऊ शकते, ज्यांचे लग्न झाले त्यांना अपत्य प्राप्ती होऊ शकते, तसेच तुमचं मन प्रेम प्रकरणामध्ये गुंतू शकते। अशा काही चांगल्या गोष्टी एप्रिलपर्यंत होऊ शकतात। मात्र मे महिन्यानंतर तुम्हाला हा गुरु विरुद्ध रिझल्ट देईल, कारण 6, 8, 12 या ठिकाणी गुरु चांगली फळे देत नाही। तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात। निर्णय घेताना विचार करावा, तब्येतीकडे लक्ष ठेवावे, तुमची पचनशक्ती बिघडू शकते। डायबिटीस असेल तर त्याकडे लक्ष द्या, कारण 6वे घर आपण आजारासाठी पाहतो, शत्रूसाठी पाहतो। शत्रूमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू वाढू शकतात। कर्ज घेऊ नका, कोणावर विश्वास ठेवू नका, पॉलिटिक्समध्ये पडू नका। प्रॉपर्टी डील करायची असेल तर एप्रिलपर्यंत करा। ज्याला बाहेर गावी कामानिमित्त अथवा फिरायला जायचं आहे त्यांच्यासाठी हा गुरु चांगला आहे। आता आपण पाहू राहू आणि केतू काय फळे देतील। राहू वर्षभर 4थ्या स्थानात मीन राशीत तर केतू 10व्या स्थानात कन्या राशीत राहील। हा राहू तुम्हाला प्रचंड चतुर बनवेल। खूप मोठी स्वप्न तुम्ही पाहाल, पण तुम्ही असंतुष्ट असाल, कारण तुमची स्वप्न पूर्ण व्हायला फार वेळ जाईल। 2024 मध्ये तुमचे परिवर्तन योग दाखवत आहे। तुम्ही तुमच्या नोकरीत बदलाव करू शकता किंवा तुम्ही स्वतःची नोकरी बदलण्याचा विचार स्वतः करू शकता, अथवा तुम्ही तुमची वास्तू बदलण्याचा सुद्धा विचार या काळात करू शकता। 6व्या स्थानातील गुरु तुमची फसवणूक अथवा अननेसेसरी खर्च दाखवतो, तुमचा लॉस सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे मे महिन्यानंतर जरा जपून राहा। आता आपण पाहू शनी ग्रह काय फळ देतो। संपूर्ण वर्षभरात तृतीय स्थानातून शनीचे भ्रमण होणार आहे। जुलैमध्ये मात्र ते वक्री होतील।
पण तिथपर्यंत शनी तुम्हाला 3ऱ्या घरात चांगली फळे देतील. ट्रान्सपोर्ट, जमिनी संदर्भातील काम, मेकॅनिकल, टेक्निकल, IT संदर्भात तुम्हाला फायदा करून देतील. धनुरास असलेले करोडो लोक आहेत, पण तुमच्या मूळ कुंडलीत जर शनी खराब असेल तर कोणताही ज्योतिषी तुमचं भविष्य बदलू शकत नाही, तुम्हाला यात मदत करू शकत नाही. कर्म चांगले करा, फळ चांगलं मिळेल. शनिदेव तुम्हाला काहीतरी देतील एवढं नक्की. तुमचा पराक्रमात वाढ करतील, तुमचा आळशीपणा कमी करतील, त्याचप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. शनीची दृष्टी पंचमावर आहे म्हणून शिक्षणात आणि आपल्या प्रेम प्रकरणाकडे थोडं लक्ष असू द्या. आता आपण धनुराशीला काय उपाय करायचे आहेत ते पाहू. तर रोज गुरुचा बीज मंत्र करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेवढा जास्त जमेल तेवढा जप करा. रोज सूर्याला पाणी घाला. चंद्राचा बीज मंत्र म्हणा. दत्त गुरूंच्या देवळात दर गुरुवारी जायला विसरू नका. गुरुदेव दत्त. असंच आपलं चॅनल फॉलो करत राहा आणि पुढे शेअर करत राहा.